हाय, मी बासरी. आज ना मी तुम्हाला माझं पहाटेपासून ते ऑफिसला जाईपर्यंत जे काही माझं मॉर्निंगचं रुटीन आहे ना, तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण हा व्हिडिओ ना मी रात्रीचे 10 वाजता टाकत आहे. कारण दिवसभर तर ऑफिसमध्ये असते आणि संध्याकाळी आल्यावर पण संध्याकाळचं जे काही काम असतं तेच करावं लागतं. त्यामुळे ना एडिटिंगला पण एवढा टाईम भेटला नाही. त्यामुळे म्हणलं की पण स्किप नको करायला. त्यामुळे म्हणलं लेट का असेना पण ना व्हिडिओ अपलोड करूत आपण. त्यामुळेच ना मी रात्रीचे 9:30 वाजताच ना हा म्हणजे व्हॉइस ओव्हर करत आहे आणि 10 पर्यंत मी अपलोडही करेल. सकाळी ना पहाटे लवकर उठून सगळीकडचं झाडून काढून घेतलं आणि नंतर ना अंगणामध्ये मला सगळीकडे सडा मारायचा होता. आता हे काम केल्यास ना फ्रेशही वाटतं आणि आता सकाळचं जे टाईम असतो तेव्हा आपण कसं म्हणतो ब्रह्ममुहूर्त असतो. त्यामुळे देवदेवता पण आपल्या घरामध्ये येत असतात. त्यामुळे ना आपलं म्हणजे गावाकडचे लोक कसे म्हणायचे की हा सकाळी जर आपण अंगणामध्ये सडा मारला, रांगोळी काढली, फ्रेश वातावरण असेल तर देवी देवतांनाही प्रसन्न वाटतं आणि आपल्या घरात लक्ष्मी येते. आता ते खरं आहे का खोटं आहे माहिती नाही, पण ना आपल्याला प्रसन्न वाटतं एवढं तरी नक्की. हे सगळं काम झालं आणि आतमध्ये आले तर काय इकडे कपडे ना माझी वाटच बघत बसलेलं की हा मला येणं काढून तरी ठेवले तिकडे, पण ना घड्या कधी घालून ठेवणार आहे माहिती नाहीये. त्यामुळे मला वाटतं तेही माझी वाटच बघत बसले होते. आता त्यांना जास्त वेळ वाट त्यांना जास्त वेळ वाट बघायला लावायला नको म्हणून ना म्हणलं अगोदर बाकीचे कामं नंतर करता येईल आणि यांचा जो काही वाट बघायचा टायमिंग होता ना तोच आपण संपवून टाकू. म्हणून यांनाच अगोदर घेतलं कामाला आणि हे झाल्यानंतर ना माझ्याकडे ना खरंच भरपूर कामे होती आणि टाइम सकाळचा ना इतका फास्ट फास्ट जातो ना की सांगू पण शकत नाहीये. आणि त्याच टायमिंग मध्ये सगळं करून आपल्याला ऑफिसला पोहोचायचं असतं. त्यामुळे घाईघाईतच ह्या अशा घड्या घातलेल्या आहेत. नाहीतर तुम्ही म्हणसाल या कुठल्या पद्धतीच्या घड्या आहेत. पण हा थोडंफार चालतच. ते झाल्यानंतर ना मला जेवण बनवायचं होतं. आता तुम्ही म्हणसाल ही काय पारुशी आहे तरी पण जेवण बनवते का? तर तसं नाहीये. जेवण बनवताना ड्रेसवर थोडे तेलाचे ते डाग पडू नये किंवा पीठ ते लागू नये म्हणून ना मी तोच ड्रेस घातलेला होता. कारण ऑफिसला जाताना ते काही चांगलं नाही वाटणार. त्यामुळे तोच घालून घेतलेला आणि जेवणामध्ये ना मी भाकरी बनवायला लागली होती. आता तुम्ही म्हणसाल पाठीमागच्या पण 1-2 व्हिडिओमध्ये तू भाकरीच बनवलेली आणि आज पण भाकरीच दिसते. पण ना भाकरी थोडी पचायला पण हलकी असते आणि चपातीपेक्षा तर मला वाटतं भाकरी बेटरच आहे. त्यामुळे ना इकडे मी भाकरीच करून घेत होती. आता भाकरी झाल्यानंतर माझे थोडे कामही पेंडिंग होते. तेच मला पटपट आवरून घ्यायचे होते. पण आता भाकरी करायला लागलेलो आहोत ते लगेच नाही होणार ना. 10-15 मिनिट तर लागतीलच. भाकरी झाल्या आणि त्या बाहेर जे काही पाणी मारलं होतं तेही सुकलेलं होतं. म्हणलं आता आपण रांगोळी इकडे काढू शकतो. त्यामुळे सगळी कामे झाल्यानंतर ना मी इकडे अंगणामध्ये आणि दरवाजा पुढे ना छोटी अशी रांगोळी काढायला सुरुवात केलेली. आता छोटी जरी असली ना रांगोळी तरी आपल्याला खूप प्रसन्न वाटतं. त्यामुळे छोटी का असेना पण घाईघाईत काढून घेतलेली. आता हे झाल्यानंतर ना माझं बऱ्यापैकी सगळं काम आटोपलंच होतं आणि नंतर ऑफिसचाही टाइम झालेला होता. तर माझा ब्लॉग ना तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.